नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। विदर्भ, पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विभागाचा हवामान अंदाज, संपूर्ण जिल्ह्याचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। कोण्या भागामध्ये गारपीट होईल, कोण्या भागामध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडेल, याचं संपूर्ण विश्लेषण आपण कोणत्या तारखेला कोण्या भागामध्ये पाऊस पडणार याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून जे काही मी तुम्हाला हवामान अंदाज सांगणार आहे तो हवामान अंदाज त्यांच्या माध्यमातून सांगलेला आहे। कालच त्यांनी हवामान अंदाज सांगलेला आहे। मित्रांनो, आज आहे जवळपास 2 मे 2024 आणि 2 मे ते 7 मे दरम्यान राज्यामध्ये कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, 8, 9, 10, 11 व 12 व 13 मे 8 मे ते 13 मे दरम्यान राज्यामध्ये सर्व भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, याचबरोबर पूर्व विदर्भ, याचबरोबर जे काही उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर यवतमाळ, वाशिम, अकोला या सर्व भागामध्ये 8 मे, 9 मे, 10 मे, 11 मे, 12 मे व 13 आणि 14 मे दरम्यान या सर्व भागामध्ये मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे। या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण असणार आहे, थोडंफार गाराचं प्रमाण सुद्धा असणार आहे आणि पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे। आणि हा अवकाळी पाऊस आहे, मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। ज्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांची शेतीची कामं राहिलेली आहेत त्यांनी 7 मे 2024 पर्यंत करून घेणे आणि 8 मे ला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 8 मे पासून राज्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। याचबरोबर इतर हवामान अभ्यासकाच्या माध्यमातून सुद्धा या तारखा देण्यात आलेल्या आहेत की महाराष्ट्र राज्यामध्ये 8 मे पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे, ज्यामध्ये वाऱ्यांचं प्रमाण असणार आहे, विजांचं प्रमाण असणार आहे, गारांचं सुद्धा प्रमाण असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊन आपल्या सर्व शेतीची कामे करावी। जे काही आपली कामं बाकी आहेत ती 7 मे 2024 पर्यंत करावी, कारण की 8 मे पासून राज्यात जोरदार मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे, ज्यामुळे सर्व शेतीची कामे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, विदर्भ असेल, पूर्व विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, याचबरोबर मराठवाडा असेल, मराठवाड्यातले जे काही संपूर्ण 8 जिल्हे आहेत, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, धाराशिव आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, परभणी सुद्धा आहे, या सर्व भागामध्ये अवकाळी पावसाचे संकेत पंजाबरावांच्या माध्यमातून दिलेले आहेत। ज्यामध्ये मित्रांनो 8 मे ते 14 मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 14 मे नंतर पुन्हा वातावरण कोरडं राहणार आहे, परंतु 8 मे ते 14 मे दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता, मान्सून पूर्व पावसाची शक्यता पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच शेतीची सर्व कामे करावीत। तर मित्रांनो, हा पंजाब रोडक साहेबांचा नवीन हवामान अंदाज कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।